जय श्रीराम मित्रांनो, उगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. परत एक नवीन विषय घेऊन आला. आजचा खूप महत्त्वाचा विषय विशेष पुरा करण्यावर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, विषय सुरुवात करू. तुम्हाला 7 दिवसात पोटाची चरबी कमी करायची, यासाठी एक मी रिअल स्टिक म्हणजे एक रिअल सिक्रेट सांगणार आहे की ज्याने तुमची 7 दिवसात पोटाची चरबी ही नक्की कमी व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, विषय सुरुवात करूया. बघायला गेले सर्व जणांना लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे असतो, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. तर व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमची पोटाची चरबी ही कमी कशी करायची याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल समजून जाईल. तर सर्वात पहिले मित्रांनो काय करायचं, मी रिअल तुम्हाला काही अशा पॉईंट सांगणार आहे ज्याने ती जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार. सर्वात पहिले तुम्हाला जंक फूड आणि रिफाईंड कार्ब जे असतं ते पूर्णपणे बंद करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये साखर झालं, मैदा झाला, बिस्किट वगैरे झालं, मंचुरियन वगैरे, या गोष्टी पूर्णपणे बंद करून द्यायच्या, ज्याने तुमच्या शरीरामध्ये फॅट स्टोअर होणार नाही आणि फॅट स्टोअर न झाल्यामुळे तुमचं वेट पण वाढणार नाही आणि पोटाची चरबी सुद्धा वाढणार नाही. हे झालं पहिलं. दुसरं मित्रांनो, तुम्हाला सिंपल डाएट करायचं आहे, हाय प्रोटीन वाला. सिंपल डाएट म्हणजे हाय प्रोटीन कसं आहे, तुम्हाला दिवसातून जास्तीत जास्त प्रोटीन खायचं. म्हणजे तुम्ही सांगणार की डब्बा खावा लागेल का काय, तर मित्रांनो पावडर फॉर्म नाही खायचं. तुम्हाला घरच्या घरी तुम्ही अंडी चिकन खाऊ शकतात, पनीर खाऊ शकता, सोयाबीन खाऊ शकता, ज्याने तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त प्रमाणात वाढेल आणि फॅट हे कमी व्हायला लागून द्याल. हे झालं दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला पुरेपूर झोप घ्यायची आहे. म्हणजे ही एक सिक्रेट आहे मित्रांनो, डीप सिक्रेट म्हणतो याला, की तुम्ही दिवसातून 7 ते 8 तास झोप घेतली ना तर तुमच्या शरीरामध्ये फॅट हे कमी राहील. आणि फॅट कमी राहिला म्हणजे तुमची पोटावरची चरबी वाढणार नाही. तुम्ही जेवढी जास्त कमी स्लीप घेणार म्हणजे कमी झोप घेणार तेवढं तुमच्या शरीरामध्ये फॅट जास्त प्रमाणात वाढणार आहे. म्हणून जास्त प्रमाणात झोप घ्या. म्हणजे 7 ते 8 तरी कमीत कमी झोप घेतले गरजेचे आणि ती योग्य झोप असते, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढणार नाहीये. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दिवसभरातून, चौथा पॉईंट आहे, दिवसभरातून तुम्हाला 7 ते 8 हजार पाऊल हे नेहमी चालायचे असतात. जेवढं तुम्ही ब्रिस वॉकिंग करणार मित्रांनो, म्हणजे ब्रिस वॉकिंग करायची तेवढं तुमच्या शरीराची ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात वाढेल. आणि एक ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात वाढली म्हणजे तुमची बॉडी ही चांगल्या पद्धतीने फॅट स्टोअर हे होऊ देणार नाही आणि एक तुमच्या बॉडीला नेहमी चालना भेटलेली असेल, ज्याने तुमच्या शरीरामध्ये फॅट स्टोअर हे होणार नाहीये आणि हे जे प्युरिटी मसल आहे ते पूर्णतः वरती आलेले दिसतील. हे झालं तुमचं ब्रिस वॉकिंग. ब्रिस वॉकिंग भरपूर अशा गोष्टी होत असतात की ज्याने तुमच्या शरीराचं पचन सुधारत असतं. पचन सुधारलं म्हणजे मेटाबॉलिझम हे तुमचं चांगलं झालं म्हणजे पचन सुधारतं. पचन सुधारलं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे जेवण हे थांबत नाही, त्याचं रूपांतर लगेच वेगळ्या पद्धतीने होऊन जात असतं, ज्याने तुमच्या शरीरामध्ये फॅट स्टोअर होणार नाही. म्हणून तुम्हाला दिवसभरातून 7 ते 8 हजार तास चालणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, 7 ते 8 ते झालं ते झालं तुमचं. आता त्यानंतर तुमचा पुढचा पॉईंट आहे की दिवसभरात तुम्हाला कमीत कमी तुमच्या वेटच्या हिशोबाने पाणीची एक लिमिट बांधून घ्यायची. ते पाणी तुम्हाला तितकं प्यायचंय. पाणी जेवढं जास्त प्रमाणात पिणार तेवढं तुमच्या डिटॉक्स बॉडीतून जास्त प्रमाणात निघेल आणि तुम्हाला तुमच्या शरीराला फायदा होणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्ही एक बघायला गेले सिंपल एक्सरसाइज करणं गरजेचं. म्हणजे दिवसभरात तुम्ही 2 एक्सरसाइज तरी करा. म्हणजे सिंपल एक्सरसाइज तुम्हाला सांगून देत असतो. तुम्हाला एक प्लॅंक करायचा आणि दुसरा हे जम्पिंग जॅक्स करायचे. हे डेली जर तुम्ही केले तर बॉडी ऍक्टिव्हेट राहील आणि ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला एक नवीन चालना भेटत राहील आणि कुठल्या प्रकारचं फॅट स्टोअर होणार नाहीये. तर मित्रांनो, या आपले असे काही पॉईंट आहेत हे जे मी तुम्हाला सांगितलंय, हे जे तुम्ही फॉलो केले तर तुमचे कमीत कमी 7 दिवसामध्ये 1 ते 2 किलो वजन हे 100% कमी होणार आहे. तर मित्रांनो, ही तुमची फॅट लॉस किंवा म्हणजे वजन जे चरबी, पोटावरची चरबी कमी करायची म्हणजे जे आपण फॅट लॉस म्हणतो त्याला एक प्रोसेस झालेली असेल आणि तुमची 7 ते दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये आपला जो विषय एका आठवड्यामध्ये तुमचे कमीत कमी 1 ते 2 किलो वजन कमी केलेलं असेल. आणि तुम्ही ही जो प्रोसेस 3 ते 4 आठवडे जर पूर्णतः कंटिन्यू केली तर तुमचं फॅट लॉस हे व्हायला लागून गेला. तुम्हाला प्रॉपर एक रिझल्ट दिसायला लागून तुमचं पोट हे कमी झालेलं असेल, पोटावर चरबी राहणार नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही प्रॉपर हे 7 दिवस केल्यानंतर त्याच्या पुढे 3 ते 4 वीक म्हणजे एक महिन्यापर्यंत तुम्ही एका महिन्यात आपले 4 वीक येत असतात, म्हणजे 4 आठवडे येत असतात. तर तुम्ही 1 महिना पूर्ण फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. त्यानंतर तुमचं पोट हे कमी झालेलं असेल. आणि मित्रांनो, हे 7 दिवस केल्यावर तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारची ब्लोटिंग होत नाही, म्हणजे पोट फुगलेलं दिसत नाही आणि फॅट हे थांबत नसतं, हळूहळू ते निघायला सुरुवात झालेलं असतं. म्हणून 7 दिवस पहिले ट्राय करा. 7 दिवसामध्ये तुमचं 1 ते 2 किलो वजन हे कमी झालेलंच असेल. जे पॉईंट मी सांगितलंय ते पूर्ण फॉलो करा, ज्याने तुम्हाला रिझल्ट येईल. मग पुढे तुम्ही 3 ते 4 आठवडे तुम्ही हे फॉलो करा. जय श्री